ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्ती ज्ञान प्रदीपाय नमः. भक्ती आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान बाबांनी भक्तांच्या मुक्तीसाठी 3 मार्ग सांगितले आहेत. ते म्हणजे कर्म, वर्क, भक्ती, वर्कशिप व ज्ञान, विजडम. भगवान म्हणतात, ज्ञानाच्या आधारे तुम्ही सर्व कर्म करा. तुमचे प्रेम भक्तीने म्हणजेच नम्रता, प्रेम, दया आणि अहिंसा यांनी व्यापून टाका. कर्म ही जणू हळू जाणारी प्रवासी गाडी आहे. त्यात तुम्ही भक्ती मिसळलीत की ती जलद गाडी होते. कर्म आणि भक्ती यांनी सत्य स्वरूपाचे ज्ञान विकसित होते व त्यामुळे आपल्या अंतर्यामीच्या प्रदेशाकडे आपण स्वतःच प्रवास करू शकतो. श्री साईंच्या शिर्डी अवतारातील ही कहाणी. 4/3/1912 रोजी सौ लक्ष्मीबाई खापर्डे या साईनाथांच्या परमभक्त दुपारच्या वेळी नैवेद्याचे ताट घेऊन द्वारकामाईत गेल्या. खरं तर त्यांना त्या दिवशी उशीरच झाला होता. द्वारकामाईमध्ये दुपारच्या वेळी कुणाही महिलेस येण्यास साईनाथ परवानगी देत नसत. परंतु त्यांनी लक्ष्मीबाईंना मज्जाव केला नाही, तर मोठ्या प्रेमाने त्यांनी आणलेल्या नैवेद्याचे भक्षण केले. नैवेद्य भक्षण केल्यावर साईनाथ आसनस्थ झाले व त्यांनी मुद्दामहून आपले पाय पुढे पसरले. ते पाहताच लक्ष्मीबाईंना आनंद झाला व त्या साईनाथांचे पाय चेपू लागल्या. इथवर सर्व ठीक होते, परंतु पुढे मात्र एक नवल घडले. ते म्हणजे ज्या हाताने त्या साईनाथांचे चरण चेपित होत्या ते हात साईनाथ स्वतःच्या हाताने चेपू लागले. हे दृश्य पाहणारे माधवराव देशपांडे म्हणाले, देवा, आम्ही काय हे विलोभनीय दृश्य पाहत आहोत. देव भक्तांमधील एकमेकांत बद्दलचा भाव प्रत्यक्ष पाहावयास मिळावा हे अगदी नवलच झाले. लक्ष्मीबाईंच्या सेवाभावी वृत्तीवर साईनाथ प्रसन्न झाले व त्यांच्या कानाशी कुजबुजले, राजाराम राजाराम असे म्हणत जा. कधीही कोणालाही मंत्र न देणाऱ्या साईनाथांनी लक्ष्मीबाईंच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मुक्तीचा मार्ग दाखवणारा ज्ञानदीप प्रज्वलित केला. श्री साईनाथांच्या सांप्रतच्या श्री सत्यसाई अवतारातील ही एक कहाणी. हिंदू पंचांगानुसार अधिक मास येतो. अधिक मास भगवंतांना प्रिय म्हणून यास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिनाभरात देवापुढे अखंड दीप लावण्याची तसेच पुरुषोत्तम प्रित्यर्थ एक दीप देण्याची प्रथा आहे. स्वामींचे एक भक्त त्या महिन्यात पुट्टपर्तीस जाण्यास निघाले असता त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे एक चांदीचा दिवा देऊन तो स्वामींना देण्यास सांगितले. ज्यावेळी ते भक्त स्वामींकडे गेले त्यावेळी स्वामींना वंदन केल्यावर त्यांनी तो दिवा स्वामींना अर्पण करण्यासाठी बाहेर काढला. ते पाहता स्वामींनी विचारले, हे काय आहे? त्यावर ते भक्त उद्गारले, पुरुषोत्तम मासानिमित्त सौभाग्यवतीने हे तुम्हाला अर्पण करण्यासाठी दिले आहे. हे ऐकताच स्वामींनी तो दिवा स्वीकारला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. ते म्हणाले, तिला सांग, या बाह्य उपचारांची काही जरुरी नाही. भक्तीचा जो अखंड दीप तिने अंतःकरणात तेवत ठेवला आहे तो तसाच तेवत राहू दे. हा उपदेश उभयतांनी सतत ध्यानात ठेवला व आचरणात आणला. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.